नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण हे अगदी थोडक्यात बघणार आहोत. सायली खूपच परेशान असते. ती देवी आईच्या मंदिरात आलेली असते. अगदी कुणालाही न सांगता जोरजोरात घंटा वाजत असते. देवी आईला विवंचना सांगत असते. आता अंदाज लावून अर्जुन देखील त्या देवीच्या मंदिराकडे निघालेला असतो. सर्वजण आशूला प्रश्न करत असतात की सायली सापडली की नाही. त्यावेळेस तो असं नाही, पण दादा सापडेल असं तो बोलतो. इकडे मनाची व्यथा ही पूर्णपणे देवीसमोर मांडते. का मला त्रास देतेस? माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीस? मी तन्वी आहे हे देखील मला प्रूव्ह का करता येत नाही? ती खूप जोरजोरात घंटा वाजत असते देवीसमोर. तिला खूप चक्कर येऊ लागते आणि ती खाली पडणार. त्याच वेळेस अर्जुन त्या ठिकाणी तिला येतो आणि सांभाळतो. देवीसमोर अर्जुनला पाहून ती रडावेलीसारखी होते. तिला खूप रडू येतं. त्यावेळेस तिच्या मनाची व्यथा सर्व अर्जुनसमोर सांगते. मी तुझी तन्वी आहे असं अर्जुनला ती सांगते. पण सांगण्याआधी बोलते की याचं माझ्याकडे काहीच प्रूफ नाही. सर्व प्रश्न मला जे पडले आहेत त्याचं उत्तर एकच आहे की मी तन्वी आहे. आता ही सर्व गोष्ट जे घडामोडी घडल्या तो गुंड बघत असतो. तिकडं मैपत त्याच्या पैशाची उधळपट्टी करत असतो. पैसे दागिने तो आश्रमाला देऊ करतो आणि मैपत बाबा की जय, बहुरूपी बाबा की जय असं म्हणत असतो. सर्व आश्रमात दान करताना बघून चैतन्य सचिन मात्र खूप चिडतो. सचिनला असं वाटतं की हा सगळा पैशाची उधळपट्टी करून टाकत आहे. हा वेडा तर झाला नाही असं तो मनोमनी विचार करू लागतो. आता याचं तोंड खरंच बघायसारखं असतं. पुन्हा सगळं दान केल्यानंतर बहुरूपी बाबा की जय असं तो म्हणतो. आता सायली सगळे लहानपणीचे किस्से आणि अर्जुन देखील लहानपणीचे सगळे किस्से तिला सांगू लागतो आणि तूच माझी तन्वी आहेस असं म्हणून तिला तो बी लागतो. दोघेही एकमेकाची मिठी देतात. इकडे किल्लेदारांच्या घरी सर्वजण काळजी करत असतात. सायली सापडली का नाही या विवंचनेने सर्वजण परेशान असतात. आता कुसुम देखील कॉल करून विचारते प्रतिमात्याला की सायली सापडली का नाही. त्याच्याच आम्हाला काहीच माहीत नाही, काहीच अंदाज लावता येत नाही असं प्रतिमात्या बोलते. आता हे मंदिरातच असतात. एकमेकांशी बोलत असतात. लहानपणीच्या गोष्टी काही आठवत असतात या सायलीला तर काही नाही. पण अर्जुन सगळं टामाटामा सांगू लागतो. त्याच वेळेस मला पूर्ण एवढं डिटेल्स माहीत नाही कारण माझा ॲक्सिडेंट झाला होता असं ही सायली बोलते. घरात देखील ते गोष्टी करत असतात. पण त्याच वेळेस नेमकी प्रतिमात्या त्यांचं बोलणं ऐकते. आता पुढच्या एपिसोडमध्ये तेच कळणार आहे की